तुम्हाला विश्वास बसणार नाही अशा 2 घटना राज्यात घडल्यात आणि या 2 घटना राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं पितळ उघडं पाडणार आहेत. पहिली घटना बीडमधील केस तालुक्यामध्ये घडली आहे. 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी जिच्यावर बलात्कार झाल्याची माहिती आहे, तिला तपासणीसाठी केसच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये नेलं. तिथे गेल्यावर तिला 10 तास ताटकळत ठेवण्यात आलं. 10 तास. कारण देण्यात आलं की स्त्रीरोग तज्ज्ञ इथे नाही आहेत, गायनेकोलॉजिस्ट इथे नाही आहेत आणि त्यामुळे तुम्हाला थांबावं लागेल. पण किती वेळ? 10 तास तिला थांबावं लागलं. एकीकडे तिला मानसिक त्रास होतोय तो वेगळा आणि 10 तास त्या रुग्णालयामध्ये थांबावं लागलंय. दुसरी अत्यंत चीड आणणारी घटना ही हिंगोली जिल्ह्यामध्ये झाली आहे. हिंगोलीमध्ये एका गरीब गरोदर महिलेला ॲम्ब्युलन्स नाकारण्यात आली. कारण देण्यात आलं की डिझेल संपलंय, डिझेल मिळत नाही आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स देऊ शकत नाही. आता विचार करा, ती गरोदर महिला, त्या गरोदर महिलेची जी सोबत तिचं कुटुंब होतं, त्यांनी शोधाशोध केली, प्रायव्हेट गाडी कशी तरी अरेंज केली आणि ते रुग्णालयामध्ये त्या महिलेला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर तपासणी केली तेव्हा कळालं की बाळ पोटातच मृत्युमुखी पडलंय. अतिशय गंभीर ही घटना आहे. वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित ते बाळ वाचलं असतं. या 2 घटना आज सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करतात आणि हे प्रश्न अतिशय गंभीर आहेत.